आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सीना नदी आणि बार्शी उपसा सिंचन कालव्यात पाणी सोडण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे बोगद्यातून सीना नदी आणि बार्शी उपसा सिंचन कालव्यात पाणी सोडण्यात आले। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। पाणी सोडण्यात आल्यानंतर बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले। 125 किलोमीटरचा बोगदा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढं युद्ध पातळीवरती ते काम चालू आहे की आजपासून माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 6 वर्षामध्ये त्याच्या निविदा निघतील आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आणि तिथून 2 ते 3 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि पुढचे 4 ते 5 वर्षानंतर आपल्याला आणखीनही 2.59 TMC आपल्याला पाणी आहे। त्याच्यामध्ये काही माड्याचा आणि काही बार्शीचा भाग आहे, परंतु स्वतंत्र आपल्याला कमीत कमी 3 ते 4 TMC पाणी नव्यानं बार्शीला उपलब्ध होईल। मग त्यामध्ये जी मनामध्ये सगळ्यांच्या इच्छा आहे की बाबळगाव, पाथरी, ममदापूर, कळमवाडी, हिंगणी, जवळगाव, ढाळे, पिंपळगाव हे सगळे, कोरेगाव हे सगळे आपले साठवण तलाव, मध्यम प्रकल्प आणि ही मोठे काही जवळगाव, हिंगणी प्रकल्प आहेत, हे सगळे भरून घ्यायचा हा जो विषय आहे तो आउटलेटच्या मराठवाड्याला पाणी जात असताना किंवा आपल्या हक्काचं बार्शीला पाणी मिळणार आहे, त्याच्यातनं प्रश्न सुटेल आणि मी खात्री देतो की कमीत कमी 80 ते 90% बार्शी हिरवीगार दिसेल। सीना नदीत पाणी आल्याने सीनाकाठच्या गावांसह बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे।